बॉस, काही झालंय का? म्हणजे झोप नाही झाली का तुमची? नाही, असं काही नाहीये. झालीये माझी झोप व्यवस्थित. का ग? नाही नाही, ते काही नाही. ते केळी सर दिसून नाही राहिले. कुठे आहेत ते? घरी येतो. का आज येणार नाहीयेत का? मला नाही माहिती, काही बोलला नाही. आज तुमचा संध्याकाळी काही प्लॅन आहे का? का? नाही म्हणजे माझी अम्मी सतत लग्न कर असं सांगतेय ना. तुम्ही म्हणाला होतात की मी तुझ्या घरी येणार आणि समजावणार. आज या ना मग. नाही, आज नाही शक्य होणार मला. आज नाही जमणार. अहो बॉस, असं काय करताय? नाहीतर मग माझं भांडण होईल ना बॉस आईसोबत, आणि मग मला घर सोडून इथे राहायला यावं लागेल. बॉस प्लीज या ना. नाही बॉस बॉस बॉस, ही इथे राहायला आलेली नाही चालणार, कारण का ही सकाळ दुपार संध्याकाळ मला मारतच बसेल. नको नको, त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही हिच्या घरी जा आणि हिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा प्लीज. तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी जाऊन सॉल्व्ह करा प्लीज बॉस. नाही, मी नाही म्हणाले ना. आज माझं जरा पर्सनल काम आहे. पर्सनल म्हणजे एवढं पर्सनल आहे बॉस? आमच्यापेक्षा पण. माझ्या आयुष्यापेक्षा पर्सनल? काय हो कमांडर, आपल्यात कधीपासून पर्सनल वगैरे हो? मग काय नाही एवढं नाही पर्सनल. नाही, म्हणजे आपल्याला आपलं सगळं माहित असतं म्हणून बोललो. मला नाही जमणार आहे आज. आज मला शक्य नाहीये. आज मला केदारच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जायचंय. अच्छा, तिला तुम्ही बघितलंय तिला? हा कमांडर? नाही बा, आम्हाला तर काही माहितीच नाही. पण तुम्ही कावर भेटायला चालले बॉस तिला? ते मैत्रीण आहे ना ती आपली. हा म्हणजे केदारची गर्लफ्रेंड आपली मैत्रीण होणार ना. मग आपली पण तिच्याशी ओळख असायला हवी. आता केदारची होणारी बायको म्हटल्यावर आपल्याला मैत्री तर करावीच लागेल ना तिच्याशी. पण तुम्ही ओळखता का तिला? मला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. इट्स अन ऑर्डर. हो. कशी दिसते ती? तुमच्यासारखी. माझ्यासारखी? म्हणजे सुंदर सुंदर म्हणायचं का? हा करेक्ट करेक्ट करेक्ट, शाबास. हो, आता केदारला साजेशीच असायला हवी ना. पण मग स्वभाव कसा आहे तिचा? खूप चांगला आहे बॉस.